नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी. आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल. पाहुयात आताची ठळक बातमी. धुळे जिल्हा कमिटी जाहीर. जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचा भव्य निर्णय. रविवार दिनांक 2 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिकच्या त्रिमूर्ती चौक येथे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन भारत सरकार नोंदणीकृत यांच्या वतीने छोटेखानी पण भव्य असा कार्यक्रम पार पडला. समाजसेवेच्या माध्यमातून मानवतेसाठी कार्य करणाऱ्या या संघटनेने आज धुळे जिल्हा कमिटी जाहीर करून सामाजिक परिवर्तनाची नवी दिशा निश्चित केली आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर हे होते. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सल्लागार व नाडी तज्ज्ञ डॉक्टर वाणी सर, राष्ट्रीय डॉक्टर सेल अध्यक्ष डॉक्टर जनार्दन पगार, महाराष्ट्र प्रदेश युवा कार्याध्यक्ष दीपक मराठे, किसान सेल राष्ट्रीय अध्यक्ष दत्तात्रय पाटील तळोदे, उत्तर महाराष्ट्र प्रभारी इंचार्ज पंकज जैन, सहाध्यक्ष नितीन देवरे, राहुल आहेर, दादा उगले, रिटायर्ड कमांडो हरीश चौबे, गोविंद सोनवणे, नांदगाव तालुका डॉक्टर सेल अध्यक्ष डॉक्टर शेवाळे, अहिल्यानगर किसान सेल अध्यक्ष राजेंद्र पाटील थेटे, नंदू आबा सूर्यवंशी उत्तर महाराष्ट्र, संजूभाऊ सोनवणे धुळे जिल्हा तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी दत्तात्रय पाटील तळोदे यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली किसान सभा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट वसंतराव मनकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी झालेली निवड विशेष लक्षवेधी ठरली. त्यांच्या निवडीचा फेडरेशनतर्फे भव्य सत्कार करण्यात आला. तसेच नाशिकचे समाजसेवक बंटीभाऊ घुले यांचाही पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. धुळे जिल्हा कमिटीला नवीन नियुक्तीपत्राचे वितरण करून रिटायर्ड कमांडो इगतपुरी तालुका अध्यक्ष हरीश चौबे यांच्या वतीने ट्रॉफी प्रदान करण्यात आली. धुळे जिल्हा कमिटी जाहीर. संस्थेच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कार्यक्षम, प्रामाणिक आणि समाजहितैषी व्यक्तींची निवड करून पुढील कमिटी जाहीर करण्यात आली आहे. अनिल पाटील पाचोरा तालुका अध्यक्ष, संतोष चल्ल्यानी जळगाव तालुका अध्यक्ष, धुळे जिल्हा येथील जितेंद्र चौधरी कल्पेश नेमाडे हे आहेत, त्या पदावर कार्यरत आहेत. सर्जेराव गावंडे धुळे जिल्हा संपर्क प्रमुख, महेश भरतसिंह राजपूत धुळे जिल्हा युवा अध्यक्ष, विकास हरिश्चंद्र अहिरे ग्रामीण युवा अध्यक्ष, समाधान मानेलाल वाघ धुळे युवा शहर अध्यक्ष, प्रमोद रवींद्र सोनवणे ग्रामीण युवा उपाध्यक्ष, चंद्रशेखर राजेंद्र मराठे शहर सचिव, रवींद्र बापू पाटील ग्रामीण उपाध्यक्ष, सुमित भूपेंद्र भावसार शहर युवा संघटक, देवीदास राजेंद्र भोई शहर युवा कार्याध्यक्ष, कुणाल कुमार वधवा जिल्हा मीडिया प्रमुख, सुनील अर्जुन माळी ग्रामीण अध्यक्ष, गजानन प्रकाश सोनवणे शहर अध्यक्ष, सौरभ चंद्रशेखर वडजी वाणी ग्रामीण युवा उपसचिव. महत्त्वाचा निर्णय पुढील बैठकीत ठरवण्यात येईल. निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना कार्यमुक्त करून ऊर्जावान, प्रामाणिक आणि जबाबदार कार्यकर्त्यांना पुढे आणले जाईल. प्रत्येक जिल्ह्यात भक्कम कमिटी स्थापन करून जनजागृती, मदतकार्य आणि मानव अधिकार संरक्षणासाठी ठोस कृती हाती घेतली जाईल. कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर वाणी सर यांनी उत्कृष्ट पद्धतीने केलं, तर संजूभाऊ सोनवणे यांनी दमदार सूत्रसंचालन करून कार्यक्रमाला ऊर्जा आणि शिस्त दिली. जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन मानवतेच्या रक्षणासाठी आणि न्यायाच्या लढ्यासाठी सदैव सज्ज. नाशिक प्रतिनिधी पंकज जैन. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट. धन्यवाद.